प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता याचा 65वा अध्याय 1 पासून 8 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 65 1 ते 8. निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकार स्तुती. हे देवा, सियोने तुझी स्तुती होवो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभाने आम्ही तृप्त होऊ. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस. तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवितोस. तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितोस. म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातास भितात. दिवसाचा उदय व अस्त यांच्याद्वारे तू गजर करवितोस. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, स्तोत्र 65 वचने 1 ते 8 या वचनापर्यंत, हे जे स्तोत्र आहे दाविदानं लिहिलेलं स्तोत्र आहे. या स्तोत्रात दावीद राजा परमेश्वर किती महान आहे, क्षमा करणार आहे, दया करणार आहे आणि जी सृष्टी त्याने निर्माण केली त्यावर त्याचं किती प्रभुत्व आहे याचं वर्णन या ठिकाणी तो करत आहे. प्रियानो, या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. जो कोणी देवाचा धावा करतो, देवाला विनंती करतो, मग तो कोणत्याही परिस्थितीमध्ये असू दे, दुष्कर्मामध्ये असू दे,
पापामध्ये असू दे, ज्यावेळेस तो देवाचा धावा करतो, देव त्यांची प्रार्थना ऐकतो, देव त्यांचे अपराध नाहीसे करतो, देव त्यांच्या पापांची आणि अपराधांची क्षमा करतो आणि देव त्यांना जवळ करतो. हा दाविदाच्या स्वतः जीवनामध्ये आलेला अनुभव आहे. खरोखर प्रियांना, आम्ही पाहतो की देव जो आहे आमच्यावरती कृपादृष्टी करणारा देव आहे. त्यानंतर तो संपूर्ण सृष्टीबद्दल देवाला धन्यवाद देत आहे किंवा देवाची स्तुती करत आहे. आणि या स्तोत्रामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतं की देवाचं सृष्टीवरती किती नियंत्रण आहे. कारण या सृष्टीच्या द्वारे या जगामध्ये देवाने आम्हाला किती आशीर्वादित केलेलं आहे याचं वर्णन तो करत आहे. ही सृष्टी त्याचं ऐकते, देवाला धन्यवाद देते. आज प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील देवाने त्याच्या हाताने घडवलेलं आहे, बनवलेलं आहे. त्याने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आम्ही देखील मोठ्या प्रमाणात आमच्या जीवनाच्या द्वारे त्याच्या कृत्याचं वर्णन करावं, त्याला धन्यवाद द्यावा. कारण त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी दिला, यासाठी की आम्ही देखील त्याला धन्यवाद द्यावा. आमच्या पापांची क्षमा आम्ही त्याच्याद्वारे प्राप्त करून घ्यावी. अनंत काळाचं जीवन आम्ही उपभोगावं आणि सदैव आम्ही त्याची स्तुती आणि त्याचं गौरव करावं, त्याची आराधना करावी. परंतु बऱ्याच वेळा आम्ही देवाच्या कृपेबद्दल, त्याच्या सामर्थ्याबद्दल आम्ही विसरून जातो. आम्ही आमच्या जगिक गोष्टीमध्ये रममाण होतो. परंतु आज या स्तोत्राच्या द्वारे दावीद राजा ज्या प्रकारे देवाचं वर्णन करत आहे, त्याच्या महान कृत्याचं वर्णन करत आहे, त्याच प्रकारे आज आम्ही देखील आमच्या जिवंत देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. आमच्या मुखाने त्याची स्तुती केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी, ती गोष्ट छोटी असो मोठी असो, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आज जे काही आमच्याकडे आहे ते सर्व केवळ देवाची कृपा आहे. आज जे काही आम्ही जिवंत आहोत हे केवळ देवाची कृपा आहे. देवाने आमच्या ज्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत ते देखील त्याचा आशीर्वाद आणि त्याची कृपा आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे दावीद राजा या ठिकाणी सृष्टीबद्दल वर्णन करत आहे, देवाला हाक मारल्यानंतर देव कशा प्रकारे प्रार्थना ऐकतो, सर्व मानवजाती त्याच्याजवळ कशा प्रकारे जाऊन आपलं हित साधून घेतात, त्याचं गौरव करतात, अपराधांची क्षमा प्राप्त करून घेतात, तशाच प्रकारे आज प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे. कारण त्याने आम्हाला या पृथ्वीतलावरती ठेवलं. विशेष उद्देश आमच्या जीवनाकरता त्याचा आहे. आम्ही सदैव त्याचं गौरव, त्याची महिमा करावी आणि त्याचं काम सिद्धीत्वास न्यावं. पुष्कळ असे आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणावेत. आणि म्हणून देवाने वेगवेगळ्या दानानं, कृपादानानं आम्हाला भरलेला आहे, त्याचा देखील आम्ही उपयोग करावा. आणि म्हणून या आपण त्याला धन्यवाद देऊया, त्याच्या कृत्याचं वर्णन करूया. धन्यवाद देतो प्रिय बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. खरोखर तू महान आहे, तू जिवंत देव आहे. याचा अनुभव तू आम्हाला पुन्हा एकदा दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. आम्ही सदैव तुझं गौरव, तुझी महिमा करावी असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. धन्यवाद देत येशू चरणात विनंती मागतो, तू ऐक. आमेन. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.